भाग पहिला. मी माझी कहाणी का सांगत आहे माझेच मला नीट कळत नाही. मी राजा आहे म्हणून का मी हे सारे सांगत आहे? मी राजा आहे, छे हो होतो. राजा राणीच्या गोष्टी लोक फार मोठ्या आवडीने ऐकतात. या प्रेमकथा जगाला फार फार गोडी वाटते. मोठमोठे कवी तर यावर काव्यसुद्धा रचतात. माझी कहाणी ही सुद्धा आहे प्रेमकथा. छे, ती कसली आली प्रेमकथा कुणास ठाऊक. एखाद्या कवीचे मन वेधून घेण्यासारखे तिच्यात काही नाही हे मला कळते, पण केवळ एखाद्या राजाची कथा म्हणून सांगायला मी सिद्ध झालेलं नाही. या कहाणीच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही, अहंकार नाही आणि प्रदर्शनही नाही. जी लक्तरे आहेत त्यात प्रदर्शन करण्यासारखं काय? राजाच्या पोटी मी जन्माला आलो म्हणून राजा झालो, म्हणून राजा म्हणून जगलो, यात माझा गुणदोष नाही. हस्तिनापूरच्या नाहुष महाराजांच्या पोटी परमेश्वराने मला जन्म दिला. पित्याच्या मागून सिंहासनावर बसलो, त्यात कसलं आलंय मोठेपण? घोड्याच्या शिखरावर बसलेल्या कावळ्याकडे सुद्धा लोक कौतुकाने पाहतात. राजपुत्र न होता मी ऋषिकुमार झालो असतो तर माझे जीवन कसे असते? शरद ऋतूमधील नृत्यमग्न रात्रीसारखे की शिशिरामधील चांदण्यासारखे? कुणी सांगावे. कदाचित आश्रमात जन्माला आलो असतो तर अधिक सुखी झालो असतो. या प्रश्नाचे उत्तर मला शोधूनही सापडत नाही. एक गोष्ट मात्र राहून राहून मनात येते. कदाचित माझी जीवन कहाणी अगदी साधी झाली असती. अनेक रंगांनी आणि विविध धाग्यांनी नटलेल्या राजवस्त्राचे रूप तिला कधीच आलं नसतं. पण त्या वस्त्राचे सारेच रंग मला काही सुखद वाटत नाही. असे असूनही मी माझी जीवनकथा सांगायला प्रवृत्त झालो आहे. पण का? या प्रवृत्तीच्या मागे कोणती प्रेरणा आहे? जखम उघडी करून दाखवली म्हणजे दुःख हलकं होते. कुणी जवळ बसून विचारपूस केली म्हणजे आजारी माणसाला बरं वाटतं. आपुलकीच्या अश्रूंनी दुर्दैवी माणसाच्या मनातला वणवा विझतो. मला सुद्धा ते अश्रू हवे आहेत का? ते काहीही असो, एक गोष्ट खरी आहे, या कहाणीने माझे मन भरून गेले आहे. आषाढातील ढगाळ आभाळासारखे. रात्रंदिवस मी विचारच करत आहे की ही कहाणी ऐकून एखाद्याच्या आयुष्याच्या मार्गातले खाचखळगे दिसते. त्याला मी वेळेवर सावध केल्यासारखं होईल अशी कल्पना मनाला सुखावून जाते. पण ती क्षणभरच. लगेच माझेच मला वाटते. ही शुद्ध आत्मवंचना आहे. गुरुपत्नीच्या मोहाने कायमचा कलंक लावून घेणाऱ्या चंद्राची कथा कुणाला ठाऊक नाही. अहिल्याच्या सौंदर्याने वेडावून गेलेला इंद्राला शस्त्रभंगाचा प्रसाद मिळाला हे काय जगाला माहीत नाही? जग चुकते, चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र काही नाही. प्रत्येक माणूस आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो, पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांमधून नाही तर स्वतःला झालेल्या जखमांमधून. हे मनात आले मग वाटते. कशाला सांगायची आपली विचित्र कहाणी? वेलीवर पुष्कळ फुले फुलतात. त्यातली काही देवदेवतांच्या मूर्तीवर विराजमान होतात. त्यांना भक्तीने नमस्कार मिळतात.